धारावीतील विवादित मस्जिद हे मस्जिद विश्वस्तांकडूनच पाडण्यात येत आहेत। काही दिवसांपूर्वी हे मस्जिद पाडण्यासाठी महानगरपालिकेचे कर्मचारी गेले असता स्थानिक मुस्लिमांनी त्यांना मस्जिद पाडण्यास विरोध केला। मात्र आता मस्जिदचे विश्वस्तांनीच हे मस्जिद पाडण्याचं काम हाती घेतलंय। क्या कहना चाहोगे खाली खड़ा रहो यार। निशान भैया की वजह से रुक गया, उसके बारे में आपकी क्या लगी? देखो, ये जो प्लाट है, प्लाट नंबर 7, 8, 9, ये महाड़ा का अलॉटमेंट प्लॉट है। ये कोई हम लोगों ने पकड़ के जगह बना के ये ज़मीन खड़ा ही नहीं किया है। इसको इस महाड़ा के प्लॉट को 40 साल हो गया है, लेकिन अब ये 40 साल के बाद ये लोग आते हैं, बोलते हैं कि ये हम तुमको एसआरए में डालेंगे। एसआरए बोले तो 3310 होता है। ये जो है, ये जो महाड़ा का जो लैंड है, ये 33(5) में आता है। ये तो ये लोग ज़बरदस्ती हमको 3310 में डालने के लिए कोशिश कर रहे हैं और खोटा ऑर्डर लेके आ रहे हैं। तो हमारे जिशान सिद्दीकी ने हमारे लिए बहुत मेहनत किया है और हमारे पीछे कल से भाग दौड़ कर रहे हैं और हमारे को बहुत साथ दिया है। जिशान साहब की बहुत बड़ी बड़ी मेहरबानी है, लाख लाख शुक्र है उनका कि ये हमारे साथ में आए हैं, यहाँ बैठे भूख हड़ताल के लिए। इनकी बहुत बड़ी मेहरबानी हुई और ये हमारे पूरे भारत नगर के लिए मैसेज जा रहा है कि जिशान सिद्दीकी ने हमारे लिए बहुत अच्छा काम किया है। या ठिकाणी जे भरतनगर आहे त्या ठिकाणी जे म्हाडाचा डिमोलेशन करण्यासाठी आलेला आहे, त्याच दरम्यान आपले MLA काँग्रेसचे MLA आहेत जिशान सिद्दीकी, त्यांच्याशीच आपण बातचीत करणार आहे। दादा, काय सांगाल, आपण हे उपोषणला बसले, नेमकं कारण काय? आज एक गैर कानूनी डिमोलिशन होने जा रहा था। हम सबको इसके बारे में पता था। पिछले कई दिन से हम मुख्यमंत्री साहब, उप मुख्यमंत्री साहब से हमारी बातचीत हो रही थी। हमने लेटर लिखे, एसआरए में आज हमारी सुबह मीटिंग भी हुई। मैंने उनको कहा, हमने उनको फैक्ट्स दिखाए। हम में से कोई बहुत हमारे साथी सुप्रीम कोर्ट गए और इधर के लोग ही सुप्रीम कोर्ट गए, उनको भी स्टे मिला, क्योंकि ये जो पूरी लैंड है वो एक म्हाडा की गेजेटेड लैंड है। और म्हाडा की लैंड में एसआरए का क्या मतलब, वो क्यों आई है और क्यों अपना दोष जमा रही है। और जो ये बिल्डर की तानाशाही है, भूतपूर्व हो या अडानी हो, जो भी है, उसको जो वो प्रेशर डाल रही है डिपार्टमेंट्स पे, वो बहुत गलत है। और जो इलीगल डिमोलिशन होने जा रहा था, मुझे बहुत खुशी है कि हमने सब ने आज भूख हड़ताल पे हम बैठे हैं और उसका हमें मुझे फल भी मिला है। और लोग जो मेहनत कर रहे हैं इतने साल से, हम सब इसमें लगे हुए, इसमें हमें फल मिला है कि आज डिमोलिशन रोक दिया गया है। मैंने एसआरए की मीटिंग में हमने ये भी मांग की कि मैं पिछले 5 साल से एक जॉइंट मीटिंग मांग रहा हूँ एसआरए और म्हाडा से। मुझे यकीन है कि वो भी मीटिंग जल्द से जल्द होगी। लोगों को डेवलपमेंट से विरोध नहीं है, पर उनको डेवलपमेंट म्हाडा से चाहिए और एसआरए से नहीं चाहिए, क्योंकि ये म्हाडा की गेजेटेड लैंड है और गरीबों का जो हक है वो हमारा हक हमें मिलना चाहिए। अन्याय हम नहीं होने देंगे। दादा, आपण हे उपोषण कधीपर्यंत आणि कुठपर्यंत थांबतो? देखिए, आज हमें पता चला था कि डिमोलिशन होने वाले, तो हमने उपोषण चालू किया है। आज ऐसे लग तो नहीं रहा है कि आज डिमोलिशन होगा। हमें आश्वासन भी मिला है, जब सब अधिकारी वर्ग जब इधर से चले जाएगा तो हम अपना उपोषण बंद करेंगे। मगर अगर फ्यूचर में कभी भी ये गैर कानूनी डिमोलिशन हुआ तो मैं सबका स्वागत करता हूँ। मैं खुद इधर आपको मिलूँगा भूख हड़ताल करते हुए और मैं अपने लोगों के साथ खड़ा रहूँगा। धन्यवाद सर। आपले दादांनी आपल्याला सांगितलं, जर पुन्हा या ठिकाणी डिमोलेशनचं जर कारवाई करण्यात आली तर मी पुन्हा उपोषणला बसीन असं सांगण्यात आलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संजीवनी वैजल, न्यूज मराठी 24/7 मुंबई। न्यूज मराठी 24/7, नवा भारत नवा विचार। न्यूज मराठी 24/7, नवा भारत नवा विचार। पन्हाळा तालुक्यातील कोलोली येथे कोतोली बीडच्या वतीने एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्प पन्हाळा यांच्या वतीने राष्ट्रीय पोषण महासप्ताह 1 ते 30 सप्टेंबरला सुरू करण्यात आला असून आज सुपोषित किशोर सशक्त नारी हा उपक्रम आणि मेळावा कोलोली येथे राबवण्यात आलाय।
कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच पवित्रा कांबळे आणि उपसरपंच प्रकाश पाटील, अंगणवाडी पर्यवेक्षिका सुनंदा कोष्टी यांच्या हस्ते करण्यात आले। या उपक्रमामध्ये नाचणीपासून तयार केलेले पौष्टिक पदार्थ, पाककृती, आकार, साहित्य मांडणी, रानभाज्यांचे प्रदर्शन तसेच रांगोळी प्रदर्शनाची ही मांडणी करण्यात आली होती। पालकांना आपल्या मुलांना जे 0 ते 6 वर्षापर्यंत काढलेले आहे, 1000 दिवसाचं महत्त्व किती आहे, म्हणजे गर्भधारणेपासून बाळ 2 वर्षाचं होईपर्यंत जे महत्त्व आहे न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार। रोजगार हमीची कामे सुरू नसल्याने बेरोजगारांना काम नाही, ती रोजगार हमीची कामे सुरू करण्यात यावीत। तसेच बांधकाम कामगार नोंदणी आणि नाका कामगार नोंदणी करण्यात यावी। तर कंपन्यांमधील वाढते प्रदूषण, अतिवृष्टीमुळे भात पिकाच्या हलवा जातीचे पिकाचे नुकसान झाल्याने त्याचे पंचनामे करण्यात यावेत। रस्त्याची दुरावस्था, वाढीव वीज बिले, वन हक्क दावे यासारख्या विविध मागण्यांसाठी कॉम्रेड कपिल पाटील, कॉम्रेड शिवराम पाटील, कॉम्रेड बाळकृष्ण वाघ यांच्या नेतृत्वाने पालघर जिल्ह्यातील वाडा येथे भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी पक्षांकडून आंदोलन करण्यात आले। लाल झंडे की जय, लाल फौके की जय, लाल झंडे की जय, लाल फौके की जय। तहसीलदार साहेब बाहेर या, बाहेर या, बाहेर या। तहसीलदार साहेब बाहेर या, चालू करा, रोजगार हमीची कामं चालू करा, पंचायती कामं बंद करा, पंचायती कामं बंद करा। न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार। पश्चिम रेल्वेवरील लोकलमधून प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे। मालाड स्थानकापर्यंत 6व्या लाईनच्या विस्ताराचं पश्चिम रेल्वेकडून काम हाती घेण्यात आलं होतं। हे काम अंतिम टप्प्यात पोहोचलंय। रेल्वेकडून या ठिकाणी मेजर ब्लॉक घेण्यात आला होता, त्यापैकी अजून 128 तासांचं काम बाकी आहे। रेल्वेच्या माहितीनुसार 4 ऑक्टोबर पर्यंत 150 लोकल रद्द करण्यात येणार आहेत। रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार राम मंदिर स्टेशन ते मालाड दरम्यान 30 किलोमीटर प्रति तास वेगाने लोकल चालवल्या जातील। याचा परिणाम दिवसभरातील वेळापत्रकावर होणार असल्याची माहिती दिली जात आहे। मालाड रेल्वे स्थानकापर्यंत 6व्या लाईनीचे काम आहे ते विस्तारीकरिता पश्चिम रेल्वेकडून हे काम हातीत घेण्यात आलेलं आहे। त्याच दरम्यान हे जे काम आहे ते 128 तास सुरू राहणार आहे। तसंच पाहिले तर आपण जे 4 ऑक्टोबरपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे असंच रेल्वे स्थानकाच्या अधिकाऱ्यांकडे माहिती मिळालेली आहे। तसंच आपण पाहिलं तर आज कामाचा पहिलाच दिवस आहे। त्याच दरम्यान मोठ्या संख्येने नागरिक दिसून येत आहे। तसंच त्यांना त्याचा त्रासही देखील करावा लागत आहे। व्हिडिओ जर्नलिस्टसह संजीवनी वैजल, न्यूज मराठी 24/7 मुंबई। न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार।
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील खंडाळा गावाजवळ गोर बंजार समाजातील 2 मुलींची हत्या करून त्यांना विहिरीत फेकून देणाऱ्या आरोपी 4 ते 5 महिन्यांपासून फरार असून आरोपीला ताबडतोब अटक करण्यात यावी यासाठी पुसद येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात गोर बंजारा सेनेकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। महाराज जय वसंतराव नाईक जय सेवालाल। इथे पुसद तालुक्यातील गोर बंजारा समाज आणि समदुखी समाज जमले हुए माझे तमाम बंधू आणि भगिनींनो, आज गेल्या 2 वर्षापूर्वी गोर सेनेच्या माध्यमातून या पुसद तालुक्यामध्ये काळी दौलत खान या प्रकरणामध्ये फार मोठं आंदोलन छेडण्यात आलं होता। पण आज सुद्धा आमच्या गोर बंजारा समाजामधल्या 2 अशा बंधू आणि भगिनींचा अन्याय अत्याचार आणि खून करून विहिरीत फेकण्यात आलेला आहे। तरी सुद्धा या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री हे कोणत्या झोपेत आहे हेच मी तुम्हाला त्यांना सांगायचं आहे। कारण की तुम्ही गोर बंजारा समाजाच्या नावावरती राजकारण करता आणि समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला तुमच्या वोट बँकेची तुम्हाला पर्वा असते, पण इथे आमच्या गोर बंजारा समाजाची पर्वा कुठल्याही प्रकारे तुम्ही करत नाही आहे। ही तुमची नाकामी आम्ही खपून घेणार नाही। म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण आपल्या स्तरावरती या प्रकरणामध्ये सखोल चौकशी करावी आणि पीडित एका मुलींना आमच्या गोर बंजारा समाजाची लक्ष्मीनगरची जी मुलगी आहे त्याच्यावरती लैंगिक अत्याचार करून तो आरोपी सुद्धा आजपर्यंत कुठल्याही प्रकारे त्याला अटक झालेली नाही। 354 आणि 376 गुन्हा दाखल होऊन आज कमीत कमी 2 महिने झाले, पण आतापर्यंत न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार।